सुंदर मनामध्ये भरली। ये बच्चन, तुझा पुरावा आहे ना हे तुझ्या पाशी, हा? आणि या पुढे ना मला परत फोन नाही करायचा, कळलं का रे? हप्पाऱ्या किंग, फालतू माणूस। सर एवढ्या कमी पगारात खरंच नाही होणार सर। अहो बी सिव्हिल आहे मी, 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा। तुम्ही सर चुकीचं नका समजू, पण अहो पहिल्या जॉईनिंगला घेतला होता मी एवढा पगार। नाही 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 बरोबर आहे सर, सध्या परिस्थिती बेकार आहे, मला बी कळतंय। नाही नाही तसं नाही म्हणत आहे सर, बरोबर आहे तुमचं, पण माझे बी हप्ते आहेत, माझी फॅमिली आहे। हे बघा आत्ता नोकरी जॉईन करायची, 2 महिन्यांनी दुसरा जॉब बघायचा, असं नाही करत सर मी। नाही बरोबर आहे मला सर, पैशाची गरज आहे, पण सर पर्सनल गोष्टी बी भागल्या पाहिजेत ना थोड्या। साईटवर येऊ म्हणता? हा मी नाही 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 उन्हाचं तसं काही नाही सर, मी येऊ शकतो। बरं उद्या? बरं ठीक आहे सर, ओके सर, भेटतो मी तुम्हाला। हां थँक्यू थँक्यू। काय लागली तू खोटारड्या माणसाला भेटायला? शानपणा कायला करतो रे? छत्र नकोय मला तुझं। छत्र नाही छत्री आहे, भाजी तेवढीच पात्रता आहे, आणि तुझ्या डोक्यावर छत्र धरणे की काय मी मोठी नाही बाबा। नाही मोठी नाहीये, पण लय शानी लय खरं बोलणारी आहे ना तू। उन्हात कायला राबतोय? सवय मला उन्हात रापायची। साईटवर काम करायची, तिथं नसते छत्र्या, नाही धरत कोणी छत्र्या येऊन। मग घेऊन फिरत जा ना स्वतःची छत्री। तेवढंच करतो आता। हा छत्र्या घेऊन फिरू का काम करू? अरे आता चिडून बोलणार आहे तू माझ्याशी? हा मग तू सत्यवान आहे ना, काय झाली मग खोट्या माणसाची बोलायला? तू कायला नाही सांगितलं मला? काय करणार होती तू? मैत्रीण म्हणतो ना तुम्हाला? बायको आहे तू माझी। असं नको ना करू अभ्या, अरे खरं सांगत जाय। आता तुझी साईट बंद पडली, तुझा पगार बुडवला, यात तुझी काय चूक आहे सांग? काय झालं ते? घरच्यांना त्रास नाही देऊ शकत मी, कळलं? पण खोटं बोलून घरच्यांना जास्त त्रास होईल ना, कधीतरी कळणारच आहे, लपून राहणार आहे का? ते कळेपर्यंत दुसऱ्या नोकरीचं होईल माझे। ते मला तुझं दुःख कळतंय का? आणि म्हणूनच ना मी त्या दौलतला सांगितलंय ताजीना चांगला दम दे म्हणून। अगं तू त्या दौलतला कायला माझ्या घरच्या गोष्टी सांगती ग? म्हणलं बघू त्याला सांगून काही झालंच तर। आता दुसऱ्या कुणाकडून नाही झालं काही तरी माझ्या म्हाताऱ्याकडनं नक्की होईल। दुसरी नोकरी मिळेल तर ठीक आहे, पण तुझा पगार कायला बुडवायचा त्यांनी? अबे तू भी कष्ट करतो ना रे, हे पाय सोडू नको पगार। काय सोडू नको? बुडला आता पगार, बुडला। आणि पगाराचं काय? मिळतील पैसे। कसे मिळणार आहेत पैसे? बाईक विकून ना? कायला विकू बाईक? मग जिमचं साहित्य विकणार आहे का? ते ऍसेट आहे ना माझं, कायला विकू मग? येडा आहे मी? मग काय राहिलं विकायला? म्हणजे पुढच्या महिन्यात बी गरज लागल ना पैशाची। 1-2 ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेत, होईल माझ्या नोकरीचं तोपर्यंत। तू नको टेन्शन घेऊ। अभ्या तू टेन्शन नको घेऊ। टेन्शन आणि मी टेन्शन घेत नाही आपण। एवढी बत्तीशी काढतोय म्हणजे नक्कीच टेन्शन आलंय तुला। टेन्शन मध्ये हसतो ना तू? हा आलंय थोडं, पण काही नाही, टेन्शन बरं असतं, चांगलं होतं त्याच्यामुळं। काय माहिती नवीन मोठी साईट मिळणार असेल, होईल सगळं ठीक होईल। तुला माहिती आहे का बापू नेहमी म्हणते एक मार्ग बंद झाला ना की दुसरा आपोआप उघडतो।